खऱ्या विश्वासाची कृती ती असते जी देवाला आनंदित करते. काय आम्ही आमच्या कृतीने देवाला आनंदित करतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणत्याही नात्यात विश्वासाला महत्त्व असते. जितका विश्वास दृढ तितके नाते दृढ आहे असे म्हटले जाते. कदाचित आपणास वाटेल की या गोष्टी केवळ माणसांच्या नात्यातील आहेत, परंतु देवाच्या बाबतीतील नात्यातही विश्वास हेच परिमाण धरले जाते. आजच्या अध्ययनात आपणास हेच पाहावयास मिळणार आहे. पौल आम्हाला अब्राहामाचे उदाहरण सांगतो. देवावरील विश्वासामुळे देवासोबत योग्य नातेसंबंध कसे निर्माण होऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. तर मग चला प्रियांनो, अब्राहामाचे उदाहरण समजून घेण्यासाठी आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही रोमकरास पत्र ह्याचे अध्ययन करीत आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा रोमकरास पत्र 4 अध्याय. 1 ते 5 वचने मी आपणाकरिता वाचली होती. काही शब्दांवर आम्ही मागच्या कार्यक्रमात विचार केला होता. आता काही शब्दांवर ह्या कार्यक्रमात आम्ही विचार करू आणि नंतर पुढच्या वचनांवर आम्ही अध्ययन करू. जर अब्राहम श्रोत्यानो कर्मांच्याद्वारे नीतिमान ठरला असता, म्हणजे दैहिक कर्मांच्याद्वारे नीतिमान ठरला असता, तर त्याला अभिमान बाळगण्याचे कारण असते. पण देवासमोर नाही. तो स्वतःमध्ये आणि स्वतःसाठी अभिमान बाळगू शकतो, पण देवासमोर मुळीच नाही. असे समजण्यास येत होते की अब्राहामाची कार्ये चांगली होती. त्यांना देवासमोर गणण्यात आले आणि खरोखरच अब्राहामाने बरीचशी चांगली कर्मे केलीही होती. आणि आश्चर्य वाटावे अशी गोष्ट म्हणजे की ही चांगली कर्मे त्याच्या तारणाचा आधार नसून फळे होती. तारण झाल्यावर व विश्वासाने नीतिमान ठरल्यावर त्याने ही कर्मे केली. जेव्हा याकोबाचे पत्र 2 अध्याय आणि 22व्या वचनामध्ये म्हटले की आपला बाप अब्राहम ह्याने आपला पुत्र इसाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पिले, ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? जेव्हा याकोब असे म्हणतो तेव्हा तो पौलाला विरोध करीत नाही. याकोबाने पौलामध्ये तफावत दिसत नाही. ज्या कार्याबद्दल याकोब बोलतो ते कार्य नियमशास्त्राखाली देहदृष्ट्या केलेले नव्हते, कारण अब्राहम नियमशास्त्राधीन नव्हता. ते विश्वासाचे कार्य होते. अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि इसाकाला देव केले. परंतु वास्तविक पाहता काय त्याने इसाकाला देऊन टाकले? नाही. देवाने त्याला थांबवले. त्याला यज्ञाचे काम पूर्ण करू दिले नाही. श्रोत्यानो, देवाने त्याला का बरे थांबवले? कारण ते चुकीचे कार्य होते. म्हणजे पहा, पौल आणि याकोब हे तेच वचन सांगत आहेत. अब्राहामाने विश्वास ठेवला आणि त्याच्यासाठी ते नीतिमत्व गणण्यात आले. ह्याबद्दल आपण उत्पत्तीचे पुस्तक 15 अध्याय 6 वचन, याकोबाचे पत्र 2 अध्याय 23 वचन, रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 3 वचन ह्यांची तुलना करा. याकोब अब्राहामाच्या आयुष्याच्या शेवटी जेव्हा त्याने इसाकाचे अर्पण केले त्या प्रसंगापर्यंत जातो. ज्या स्तरावर भूमीवर एखादा निर्बल पापी उभा राहतो त्या स्तरावर अब्राहाम सुद्धा उभा होता. खरे आहे श्रोत्यानो की अब्राहामाकडे फुशारकी मारण्यासारखी कर्मे होती, पण तो देवासमोर त्याबद्दल कधीही फुशारकी मारू शकला नाही, कारण देहाची कर्मे परमेश्वर स्वीकारत नाही. देहाची कर्मे त्याच्या पवित्रतेपुढे उभी राहावयाची नाहीत आणि नक्कीच अब्राहामाची कर्मेही डागाळलेली होती. 3 वचनात आपण वाचलं होतं,
कारण शास्त्र काय सांगते? अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. देवाचे वचन जे अंतिम सत्य आहे त्यावर पॉल लक्ष वेधितो. तो इथे वचनाला व्यक्तीची उपमा देतो. वचन म्हणजे देवाचे बोलणे. वचन काय म्हणते? दुसरे कुठलेही सत्य नाही ज्याला तो आव्हान देऊ शकेल. डॉक्टर बेंजामिन वॉरफिल्ड यांनी हे विधान केले आहे. बायबल हे देवाचे वचन आहे, अशा प्रकारे की जे काही बायबल सांगते तेच देवही सांगतो. या पत्रात जुन्या करारातील जवळपास 60 वचनांचा शब्दशः संदर्भ पॉल देतो. हे वचन अर्थात उत्पत्तीचे पुस्तक 15 अध्याय 6 वचनामधून घेतलेले आहे. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. पॉल म्हणतो, पहा वचन काय म्हणते. देव स्वतः वचनातून तुमच्याशी बोलत आहे. श्रोत्यानो, हे किती विलक्षण आहे. हे वचन जेव्हा अब्रामाने देवाला एक प्रश्न विचारला होता तेव्हा दिलेले अभिवचन आहे. अब्राम म्हणाला होता, हे प्रभू परमेश्वरा, तुम्हाला काय देणार? उत्पत्तीचे पुस्तक 15 अध्याय आणि 2 वचन. मी तर निसंतान जाणार आणि दमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालिक होणार. त्याची संतती आकाशातील ताऱ्यांसारखी होईल, असे पूर्वीच्या अभिवचनाला पूरक अशा वचनाशिवाय दुसरे कुठलेही अभिवचन देवाने अब्रामाला दिले नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अब्रामाने नुसता देवावर विश्वास ठेवला. देवाने दिलेले शब्द अगदी जसेच्या तसे स्वीकारून त्या वचनात तो स्थिर राहिला. त्या वचनात तो विसावला. निविल ह्याविषयी असे म्हणतात, अब्रामात कुठलाही चांगुलपणा किंवा आदर सन्मान नव्हता. फक्त परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवला, जो कधीही खोटे बोलत नाही. खरा मान देवाचा होता. जेव्हा अब्रामाने देवावर विश्वास ठेवला तेव्हा कुठलाही मनुष्य करू शकेल असे एकच कार्य अब्रामाने केले. देवाने एक विधान केले, वचन दिले आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारीही देवाने स्वतःवर घेतली. अब्रामाने मनात विश्वास ठेवला की देव खरे बोलतो आहे. ह्या ठिकाणी परिश्रम नव्हते, काहीच नव्हते. अब्रामाचा विश्वास हे काही कर्म किंवा कार्य नव्हते, ती एक प्रवृत्ती होती. त्याचे हृदय स्वतःपासून पूर्ण फिरून देव आणि त्याने दिलेले अभिवचन ह्याकडे वळले होते. ह्यामुळे देवाला त्याचे वचन पूर्ण करण्याची मुभा मिळाली. विश्वास हे अब्रामाने केलेले काही महान कार्य नव्हते किंवा त्याच्या व्यक्तिमत्वात घडलेला मोठा बदलही नव्हता. त्याने नुसता विश्वास ठेवला. देव जे बोलतो, जे सांगतो ते तो करीलच, हा त्याचा विश्वास होता. परमेश्वराने त्याला म्हटले होते की तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. किती अद्भुत गोष्ट आहे श्रोत्यानो. त्याच्यासाठी नीतिमत्व ते गणल्या गेले. देवाने त्याच्यासाठी हे गणिले. देवाने अब्रामाच्या खात्यात त्याची गणना केली. त्याच्यासाठी नीतिमत्व हे देवाने त्याला देव केले. खरे पाहता ते नीतिमत्व नव्हते, पण देवाने त्याच प्रकारे त्यांची गणती केली. आता आम्ही 4 आणि 5 वचन वाचलेलं आहे. जो काम करतो त्याला त्याच्या कामाची मजुरी मिळते, हा सर्व मान्य नियम आहे. एखाद्याला तासाप्रमाणे एका तासात किती काम होते त्याप्रमाणे पैसे मिळतात किंवा एका विशिष्ट कार्याकरिता पैसे मिळतात. अर्थात अब्राम काही काम करी नव्हता, कारण त्याला जे मिळाले ते त्याने कमावलेले नव्हते. त्याचे तारण दुसऱ्या आधारावर झाले होते, ते म्हणजे परमेश्वराची कृपा, ज्यासाठी तो अयोग्य होता. त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला होता. पण जो काम करीत नाही, अर्थात आपण असे काहीच करू शकत नाही ज्याद्वारे आपण तारणप्राप्तीकरिता योग्य ठरावे. श्रोत्यानो, तुम्ही त्याच्यावर म्हणजे देवावर, जो अभक्ताला नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि देव त्याच लोकांचे तारण करतो जे अनितिमान किंवा अभक्त असतात. कोणी म्हणेल, म्हणजे तो चांगल्या लोकांना तारत नाही काय? चांगले कोण? एकाचे तरी नाव मला सांगा. श्रोत्यानो, ह्या जगात कोणीच चांगले नाही, कारण वचन सांगतं नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. देवाच्या दृष्टीने कोणी सुद्धा नीतिमान नाही. तुमच्या आणि माझ्या संकुचित दृष्टीने पाहिल्यास आम्हाला बरेच लोक चांगले दिसतात, योग्य दिसतात, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून कोणीही चांगला नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्याचा विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व असा गणण्यात आला. विश्वास, बस एवढीच एक अट आहे. कार्याऐवजी देव विश्वास स्वीकारतो. विश्वासात फार महत्त्व आहे असे नाही,
पण परमेश्वर जे मोफत देत आहे ते स्वीकारण्याचा विश्वास हाच एकमेव मार्ग आहे. विश्वासामुळे देवाचा मान राखला जातो आणि तो मानवाकरिता नीतिमत्व सुरक्षित ठेवतो. देवाने अब्रामासाठी त्याच्या खात्यात नीतिमत्व टाकले. जे नाही त्यासाठी त्याचा विश्वास गणण्यात आला. देवाकडचे नीतिमत्व त्याच्याकडे नव्हते, पण विश्वास होता आणि हा विश्वासच नीतिमत्व असा गणण्यात आला. हे फार महत्वाचे आहे. आता आपण 6वं वचन वाचूया, जे आम्हाला दाविदाविषयी सांगते. ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मान वाचून नीतिमत्व गणितो, त्याच्या धन्यतेचे वर्णन दाविदही करीतो. दावीद नियमशास्त्राधीन राहिला, अब्राम नाही, कारण त्याच्या जीवनकाळात नियमशास्त्र दिल्या गेले नव्हते. अब्रामानंतर 400 वर्षाच्या काळात मोशेची व्यवस्था अस्तित्वात आली. पण दावीद जरी नियमशास्त्राधीन होता तरी नियमशास्त्र कधीच दाविदाला तारू शकले नसते. किंबहुना नियम पाळून दावीद कधीच वाचू शकला नसता. म्हणूनच दाविदाने कर्मांशिवाय देवाने दिलेल्या नीतिमत्वाची धन्यता वर्णिली. कारण दाविदाकडे कोणतेच कर्म नव्हते. त्याच्याकडे जी कर्मे होती ती सर्वच्या सर्व दुष्ट आणि वाईट होती. म्हणूनच नीतिमत्व कर्मांपेक्षा पूर्णतः वेगळे आणि दूर असले पाहिजे. नीतिमत्व पूर्णपणे वेगळ्याच तत्वानुसार आले पाहिजे. 7वं वचन पहा काय सांगतं. ते असे ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरून घातले आहे ते धन्य. श्रोत्यानो, स्तोत्रसंहिता 32वा अध्याय वचन 1 आणि 2 ह्या जुन्या करारातील वचनांचे हे सरळ अवतरण आहे. आणि हे स्तोत्र दाविदाने लिहिलेल्या सर्व पश्चातापी स्तोत्रांपैकी एक महान असे स्तोत्र आहे. स्तोत्र 51 हे दुसरे एक महान पश्चातापाने भरलेले स्तोत्र आहे. दाविदाने केलेले पाप, त्याचा पश्चाताप आणि त्यानंतरचा त्याचा स्वीकार ह्या सर्वातून ह्या स्तोत्रांची निर्मिती झाली आहे. ज्यांचा अपराध क्षमा झाला आहे ते धन्य. धन्य लोकांपैकी आपण आहात काय? धन्य हा शब्द पाप क्षमेपासून मिळालेल्या गौरवी अद्भुत आनंदाचे वर्णन करतो. हे सर्वात महान विधान आहे आणि दाविदाला अनुभवाने हे ठाऊक होते. अपराध म्हणजे नियमांविरुद्ध केलेल्या गोष्टी. दाविदाने जाणून बुजून नियम मोडला. चुकून नव्हे, त्याने काय केले त्याची त्याला कल्पना होती आणि त्याची त्याला क्षमा करण्यात आली. क्षमा झाली आहे हे शब्द पाप क्षमेच्या खात्रीपूर्वक पूर्ण झालेल्या क्रियेविषयी सांगतात. एखादा कडक न्यायाधीश काही विशिष्ट परिस्थितीत पाप क्षमा करू शकतो, पण हे शब्द एका पाप्याला प्रेमाने कुशीत घेणाऱ्या आणि पूर्ण प्रीतीने स्वीकारणाऱ्या देवाविषयी सांगतात. त्याच्या पापांवर पांघरून घातल्या जाते. कसे? येशू ख्रिस्ताच्याद्वारे. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपले रक्त सांडवून पाप्यांसाठी मेला. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघळती डोळे. दृढ निश्चय मी केले,
पायी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध फुटे मज फाटा. देवळी नेत्र उघळती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. रोमकरासपत्र 4 अध्याय आणि 8 वचन सांगतं, ज्या माणसाच्या हिशोबी प्रभू पाप लावित नाही तो धन्य. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आनंदी पुरुष तो आहे ज्याच्या खात्यात देव त्या माणसाचे पाप टाकत नाही. श्रोत्यानो, दावीद एक भयंकर असा पापी होता आणि देवाने त्याचे पाप बाजूला सारले. नाथानाने येऊन ह्याची कल्पना दाविदाला दिली. नाथान दाविदाला म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावयाचा नाहीस. मात्र दाविदाला शिक्षा जरूर झाली. नाथानाने सांगितलेल्या गरीब माणसाच्या आणि त्याच्या कोकऱ्याच्या गोष्टीला जेव्हा दाविदाने प्रतिसाद दिला, तेव्हा स्वतःच्या शिक्षेचे फरमान दाविदाने स्वतः सोडले. त्याने म्हटले की त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे. दाविदाची 4 मुले मरण पावली. बेशेबेचा पुत्र, त्याचा प्रथम पुत्र आमनोन, अबशालोम आणि अदोनिया. दाविदाला त्याच्या आयुष्यभर दुःख भोगावे लागले. पण दाविदाचा दोष त्याच्या खात्यात टाकण्यात आला नाही, पण दुसऱ्या कोणीतरी त्याचे दोष वाहून नेले. म्हणून तो म्हणतो, ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावित नाही तो धन्य. श्रोत्यानो, ह्यात विशेष नवल नाही. आता आम्हाला दिसतं की अब्राम विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरला. 4 अध्याय 9 वचन सांगतं, तर हे आशीर्वचन सुनता झालेल्यांनाही आहे किंवा सुनता न झालेल्यांनाही आहे, कारण विश्वास हा अब्रामाकडे नीतिमत्व असा गणण्यात आला होता असे आपण म्हणतो. आपला वाद आता पुन्हा अब्रामाकडे वळत आहे, हे दाखविण्यासाठी की नीतिमत्व जागतिक आहे. नियमाधीन किंवा नियमशास्त्राखाली असलेल्या व्यक्तीला क्षमा मिळाल्यावर झालेल्या आनंदाविषयी दावीद सांगतो. म्हणून एखादा यहुदी असे उत्तर देतो की दाविदाची सुनता झाली होती आणि फक्त ज्यांची सुनता झाली आहे असेच ह्या पाप क्षमेची व पुढे येणाऱ्या आनंदाची अपेक्षा करू शकतात. ह्याच कारणासाठी पॉल पुन्हा अब्रामाकडे वळतो आणि नियमशास्त्र देण्याच्या आधी आणि अब्रामाची सुनता होण्याच्या आधी त्याला नीतिमान ठरविण्यात आले होते हे दाखवितो. 10 वचन वाचूया. तो कसा गणण्यात आला? तो सुनता झालेला असताना किंवा सुनता न झालेला असताना? सुनता झालेला असताना नव्हे, तर सुनता न झालेला असताना. श्रोत्यानो, देवाने त्याला अभिवचन दिले. देवाने कुठल्याही प्रकारचा करार करण्याच्या खूप खूप आधी जेव्हा फक्त देवाने तो काय करणार आहे हे तोंडी सांगितले होते, त्यानुसार अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. अब्रामाने देवाच्या वचनावर ते वचन जसे आले, ज्या रूपात आले, तसा त्यावर विश्वास ठेवला. फक्त वचनावर विश्वास. 11 ते 13 वचने पुढे वाचूया. आणि तो सुनता न झालेला असताना त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्व प्राप्त होते त्याचा शिक्का म्हणून सुनता ही खूण त्याला मिळाली. ह्यासाठी की जे लोक सुनता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्व गणिले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे आणि त्याने सुनता झालेल्या लोकांचाही बाप व्हावे. पण केवळ ते सुनता झालेले आहेत म्हणून नव्हे, तर आपला बाप अब्राम सुनता न झालेला असता त्याचा जो विश्वास होता त्यालाही अनुसरून चालतात म्हणून त्यांचा बाप व्हावे.
कारण तू जगाचा वारीस होशील हे अभिवचन अब्रामाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या द्वारे होते. श्रोत्यानो, देवाने सुन्नतीचा करार अस्तित्वात येण्याच्या खूप खूप आधी ते वचन अब्रामाला दिले होते. त्याने फक्त देवावर विश्वास ठेवला, बस. आता 14 ते 16 वचने आम्हाला सांगतात, कारण जे नियमशास्त्राचे आहेत ते जर वारीस होतात तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे. कारण नियमशास्त्र क्रोधाला कारणीभूत होते, परंतु जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघनही नाही. ह्या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे, अशासाठी की ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहम, त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून जे चालतात त्यांनाही निश्चित व्हावे. श्रोत्यानो, आता पहा, देवाने अब्रामाला फक्त विश्वासाच्या आधारावर तारिले. आता दुसऱ्या एका महत्वाच्या गोष्टीची नोंद येथे घ्या. अब्राम वास्तविक पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्याने नीतिमान ठरला. 19 वचन सांगतं, तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षांचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. श्रोत्यानो, फक्त विश्वासात काही महत्ता नव्हती. आता पहा, अब्रामाच्या आजूबाजूला ज्यावर खरोखर विश्वास ठेवता येईल किंवा अवलंबून राहता येईल असे काहीच नव्हते. अशी परिस्थिती नव्हती. त्याला दिसेल, स्पर्श करता येईल असे काहीही म्हणजे अगदी काहीही नव्हते. त्याने फक्त देवावर विश्वास ठेवला. हे फार महत्वाचे आहे. 20 वचन, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. तो द्विधा स्थितीत नव्हता. हाच विचार इथे स्पष्ट करण्यात आला आहे. त्याच्या परिस्थितीपासून दूर त्याने पाहिले. देवाच्या अभिवचनावर त्याने आपले लक्ष केंद्रित केले. खरे पाहता त्याच्या परिस्थितीने पूर्णतः सर्व रद्द केले होते. परंतु श्रोत्यानो, त्याने आपला भरोसा ज्याने अभिवचन दिले आहे त्या देवाकडे पाहून त्या अभिवचनावर ठेवला. अशा प्रकारे त्याने देवाची भक्ती केली. देवाचे गौरव करण्यासाठीच मानवाची निर्मिती झाली आहे, पण आज्ञा मोडून त्याच्या नेमके विरुद्ध मानवाने केले. आणि खरे सांगू श्रोत्यानो, देवाचे गौरव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणे. आता आपण 21 आणि 22 वचने वाचूया. आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. पक्की खात्री म्हणजे तो ओतप्रोत भरलेला होता. त्याच्या मनात संशयाला, अविश्वासाला जागाच नव्हती. हा पुनरुत्थानावरचा विश्वास, मरणातून जीवन, हा विश्वास देवाने अब्रामाकडून स्वीकारला. त्याच्याकडे मुळात नसलेल्या स्वनीतिमत्वाच्या ऐवजी त्याचा हा विश्वास देवाने स्वीकारला आणि हे त्याच्याकरिता नीतिमत्व असे गणण्यात आले. 23 आणि 24 वचने सांगतात, ते त्याच्याकडे गणण्यात आले हे केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे. त्या आपणालाही ते गणिले जाणार आहे. श्रोत्यानो, साराचे गर्भाशय कबरेसारखे होते. ते मृत्यूचे ठिकाण होते, पण त्यातून जीवन उत्पन्न झाले. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय आणि 56 वचनामध्ये म्हटले, तेव्हा नेमके हेच त्याला म्हणायचे होते. तो म्हणतो की तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला. तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला. ह्यालाच विश्वास म्हणतात. 25 वचन सांगतं, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. फक्त ख्रिस्ताच्या मृत्यूत नव्हे तर त्याच्या पुनरुत्थानातही आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. मॅथ्यू हेनरी ह्याविषयी म्हणतात, ख्रिस्ताच्या मृत्यूत त्याने आमचे ऋण अर्थात कर्ज फेडले. त्याच्या पुनरुत्थानात त्याने आमची दोषातून सुटका केली. जे ख्रिस्ताच्या मृत्यूवर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात त्यांना देव नीतिमान ठरवतो. हे फार अद्भुत आहे. काय श्रोत्यानो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आता आपण 5व्या अध्यायाकडे वळूया. 5व्या अध्यायात संतांचे पवित्रीकरण ह्या विषयावर विचार करण्यात आलेला आहे. तारणापासून प्राप्त होणारे फायदे आम्हाला दिसतात. ज्यांनी पौलाचे हे पत्र इथवर वाचले आहे त्यांच्या मनात उद्भवणाऱ्या स्वाभाविक प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर पौल
रोमकरास पत्र 5व्या अध्यायात देत आहे. त्याने आपल्याला सांगितले की ख्रिस्तामधील खंडणीच्या द्वारे आपले तारण झाले आहे. क्रुसावर फार मोठी किंमत देऊन हे विकत घेण्यात आले आहे. ही खंडणी आम्हाला पापाच्या दोषापासून मुक्त करते, ज्याद्वारे पापाचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. पहिली 4 वचने आपण वाचूया. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहो त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. तारणाचे जे फायदे आहेत त्याविषयी आपण पाहणार आहोत. शांती, प्रवेश, आशा, संकटात विजय, परमेश्वराचे प्रेम, पवित्र आत्मा, क्रोधापासून मुक्ती आणि आनंद हे फायदे आम्हाला प्राप्त होतात. श्रोत्यानो, पवित्र शास्त्र अनेक प्रकारच्या शांतीचा उल्लेख करते. प्रथम जगाच्या शांतीविषयी. अनेक राष्ट्र ह्या जागतिक शांतीसाठी कार्य करीत आहेत. भूतकाळातही त्यांनी विशेष प्रगती केलेली नाही आणि आजही तेच कार्य यशस्वी झाल्याचे दिसत नाही. परंतु परमेश्वर जी शांती देतो ती सर्व काळ टिकणारी शांती आहे आणि ह्याच विषयी पॉल येथे बोलत आहे. आपण ह्यावर अधिक विचार पुढच्या कार्यक्रमात करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकलो की ख्रिस्ताच्या मृत्यूवर आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवणारे देवाच्या द्वारे नीतिमान ठरले जातात. देवाने अब्रामाला त्याच्या कृत्यांनी नव्हे तर देवावरील विश्वासाने नीतिमान ठरविले. हे देवाकडून त्याला दान मिळाले होते. प्रियानो, आपण आणखी एक गोष्ट शिकलो की देवासोबत योग्य नातेसंबंध प्रस्थापित करण्याची गुरुकिल्ली म्हणजे विश्वास आहे. काय आमची कृती विश्वासाची आहे? काय देवामध्ये आणि आमच्यामध्ये योग्य नातेसंबंध आहेत? नीतिमत्व हे देवाचे दान आहे. हे मिळविण्यासाठी काय आपली तयारी आहे? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, तू आज आम्हाला विश्वासाची किल्ली याबद्दल शिकवलेलं आहे. होय प्रभूजी, आम्ही तुझे आभारी आहोत यासाठी की आमच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सातत्यानं तू आम्हाला सांगतोस, शिकवतोस की जेणेकरून प्रभूजी आमचं जीवन बदलून जाईल. होय प्रभूजी, आम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग आम्ही अशा रीतीने करावा की प्रभूजी आमच्या जीवनामध्ये सातत्याने बदल होत राहील आणि आमच्यामध्ये सुधारणा येत राहील, जी खऱ्या अर्थाने तू अपेक्षित करतोस. होय प्रभूजी, आणि म्हणूनच विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व, होय प्रभूजी, ही गोष्ट मिळण्यासाठी आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. खरा विश्वास तू आम्हाला दे, खरी कृती करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर आणि परमेश्वर आमच्या जीवनाच्या द्वारे तू आणि तूच गौरविला जा. आणि म्हणून प्रभूजी या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.